इथे येऊन आम्हाला बरेच दिवस झाले आणि हे बघा कपडे ठेवायचे माझे राहूनच गेले होते. बॅगमध्ये मला शोधायला सुद्धा कठीण जात होतं. म्हटलं चला कसं बी करून आपल्याला आज हे काम करूनच घ्यायचं आहे. कसं प्रिशू झोपलेली असते तेव्हा मला सगळी कामे आरामात करता येतात आणि ती उठली की मला कोणतंच कामं नीट करू देत नाही. तर म्हटलं चला आज हे काम करूनच घेऊया. इतक्यातच ती सुद्धा उठली होती. तिला घेतलं आणि पुन्हा तिची मध्येच लोडबोडसुद्धा चालू होती. अर्धे कपडे ठेवले तरीसुद्धा पसारा होता तेवढा दिसत होता. नंतर म्हटलं चला उद्या आपल्याला टिफिनसाठी पालकची भाजी निवडून घ्यायची आहे. तसेच प्रिशूसाठी सुद्धा मला रोजच पालकची भाजी पाहिजे असते. तर ती छान अशी निवडून घेतली. कसं निवडून घेतली आणि ठेवली तर ती छान आठवडाभर तरी फ्रेश राहते. सो ते सगळं करून घेतलं. नंतर म्हटलं आता छान गरम गरम चहा करूयात. नंतर रात्रीच्या जेवणासाठी मी फिश फ्राय करत होते आणि एकीकडे खिचडीसुद्धा बनवून घेतली होती. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.